नमस्कार. नवीन कायद्याचं ड्राफ्ट बिल कंप्लीट तयार झालेलं आहे आणि हे ड्राफ्ट बिल जे आपण आपल्याला जे भारत सरकारला आपलं ऑब्जेक्शन दाखल करायचं आहे त्याचं आपल्याला पूर्ण बिलामध्ये पूर्ण कंप्लीट सर्व आपल्याला जे आपल्याला आपली काही चूक न होता होय आपल्याला जे फाईन लावली होती ते आपण फाईन 0 केलेली आहे. आपल्याला कोणतंच फाईन मंजूर नाही या बिलमध्ये. आपण हे बिल जे तयार केलेले पूर्ण बिल आपण आपल्याला ग्रुपवर मी सर्व पूर्ण ग्रुपवर महाराष्ट्राच्या पूर्ण ग्रुपवर टाकलेले आहे कंप्लीट. त्या ग्रुपवर आपण कंप्लीट याला प्रिंट काढून वाचून घ्या आणि जिथं माबदा विनोद तराळ पाटील विपिन कासलीवाल नाव आहे तिथं आपलं नाव आणि आपलं मोबाईल नंबर ईमेल असं मोबाईल नंबर ईमेल आपलं फर्मचं नाव आपलं समजा दुकानचं नाव जे बी आपलं दुकानचं नाव पत्ता याच्यावर टाकून याला आपल्याला आज उद्या ईमेल करायचं आहे. ईमेल नंतर पोस्टल ॲड्रेस मेसेजवर मी पोस्टल ॲड्रेस बी आपल्याला टाकत आहे दिल्लीचं. त्यांना आपल्याला कोरियर नाहीतर आपल्या रजिस्ट्री पोस्ट याच्याहून थप्पा 9, 8, 9, 10, 11 हे 3-4 दिवसामध्ये त्याच्यावर ते पाहिजे नंतर मग ते एक्सेप्ट करणार नाही. तर आपल्याला ईमेल पोस्टहून वाट लावायचं आहे ते पोस्टचं आणि नंतर हेच कॉपी आपल्याला माबदाला बी आपल्याला ईमेल करायची आहे. म्हणजे किती दुकानदार महाराष्ट्रातले ईमेल केले याची पूर्ण फाईल तयार होईल. आपल्याला दिल्ली दरबार जेव्हा जाणार आपण समजा तिथं काही चूक झाली तिथं काही ईमेल नाही पोचलं त्याने काही त्यांचे काही प्रॉब्लेम झाले तर आपल्याजवळ पूर्ण महाराष्ट्राची डिटेल पाहिजे की ज्या ज्या लोकांनी ईमेल केले त्यामुळे आपल्याला माबदाला बी ईमेल करायचं आहे. अशी माबदा परिवारतर्फे विनोद तराळ पाटील आमचे अध्यक्ष आमचे पूर्ण कार्यकारी मंडळ जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व सभासद व ऑल इंडियाचे ॲग्रो इनपुटचे अध्यक्ष मनमोहनजी कलंत्री यांच्यातर्फे आपल्याला नम्र विनंती करतो की आपले जवळचे दुकानदारला आपले आजूबाजूचे दुकानदारला आपले तालुक्याचे दुकानदारला सर्व लोकाला हे माहिती द्या. कोण व्हिडिओ पाहिल नाही पाहिल सर्व मी ग्रुपवर टाकलेले. कोणी ग्रुपवर असते कोणी नसते तर आपल्याला विनंती करण्यात येते की आपले जवळ दुकानदारला जवळ जाऊन एक दुकानदारानं 5-10 दुकानदारची जबाबदारी घेतली तर आमची 85,000 ईमेल जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी नम्र विनंती करतो की आपण हे सर्व ईमेल आजच्या आज उद्याच्या उद्या करतील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.